श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण उपवासाचे डांगरची थालीपीठ बघणार आहोत. अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे, चवीला एक नंबर लागणारे हे उपवासाचे डांगरची थालीपीठ आणि त्यासोबतच मस्त गोड आंबट तिखट अशी ही शेंगदाण्याची आमटी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी डांगर घेतलेला आहे. डांगर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता किसणीने ना डांगर पूर्ण किसून घेते. अशा पद्धतीने जर तुम्ही डांगरची थालीपीठ कराल ना तर खूप छान लागतात चवीला आणि अगदी झटपट होतात. डांगर किसून घेतलेलं आहे. थोडंसं ओलं खोबरंसुद्धा होतं घरात, ते सुद्धा किसून घेतलेलं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण खायला छान लागतात. इथे डांगर आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, म्हणजे फक्त हिरवी मिरची मिक्सरला बारीक केलेली आहे. मीठ आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यासोबतच भगर साबुदाण्याचं पीठ होतं, दुकानातनंच आणलेलं होतं रेडीमेड, तर ते मी इथं घेतलेलं आहे 1.5 वाटी. आणि डांगरच्या ओलाव्यामध्येच हे अंगचं पाणी डांगरलं असतं, त्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी छान होतात. तर इथे आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया. गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. पोळपाटावरती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे आणि एका थालीपीठा एवढं पीठ हातावरती घेऊन छान व्यवस्थित गोल करून आणि पातळसर असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कडक कुरकुरीत पाहिजे असेल तर जास्तच असं पातळसर थापून घ्या आणि थोडंसं नरम जर पाहिजे असेल तर थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल, पण जास्तीचंही जाडसर ठेवू नका. अशा पद्धतीने थोडेसे छिद्रे करून घ्यायचे आहे. याने आतपर्यंत आपलं थालीपीठ हे शिजल्या जातं, छान भाजल्या जातं. थोडीशी तीळ वरतून भुरभुरवली आणि व्यवस्थित परत थापून घेतलेलं. आणि आता आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे. थोडंसं तूप लावून घेते आणि त्यानंतर ज्या रुमालावरती आपण थालीपीठ थापलेलं होतं ना, तो रुमाल व्यवस्थित असा उलटा करून आणि थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत छान असं आपलं थालीपीठ शिजल्या जातं आणि चवीला छान लागतं. तुम्हाला जर तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तरीही तुम्ही वापरू शकता, किंवा तूप लावायचं नसेल, कमी तुपामध्ये करायचं असेल तरीही चालेल. तर दोन्ही बाजून तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी सर्व थालीपीठ अशाच पद्धतीने करून घेतलेले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे, मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली. 1 चमचा तूप टाकून आणि आपलं हे जे हिरव्या मिरचीचं, ओल्या खोबऱ्याचं आणि मिठाचं वाटण होतं ना, ते टाकून छान परतवून घेतलेलं. त्यानंतर 1 ग्लास पाणी मी इथं ह्या फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. छान याला उकळी येऊन द्यायची. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे मी इथे मिक्सरला थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घेतलेली. पाण्याला छान उकळी आली ह्या फोडणीला. त्यानंतर शेंगदाण्याचं वाटण जे आहे ना, ते यात टाकून घ्यायचं. आपल्याला कितपत घट्टसर पातळसर पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही आमटी करून घ्यायची आहे. तुम्हाला घट्टसर आवडत असेल तर थोडंसं पाण्याची क्वांटिटी कमी राहू द्या, किंवा पातळसर पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्तीचं ॲड करा. आता तुम्ही बघू शकता उकळी छान आलेली आहे. अर्धा ग्लास पाणी मी परत यात ॲड केलेलं आहे आणि आता याला छान 5 मिनटं उकळी येऊन द्यायची आहे. तर इथे ना मी 4 चमचे दही टाकून घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नाही, त्यामुळे मी इथे 4 चमचे वापरलेलं आहे. जर तुमचं दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे 2 चमचेसुद्धा टाकू शकता. तर दही छान मिक्स करून घेतलेलं. त्यानंतर इथे 1 चमचा मी साखर टाकून घेतलेली. दही, साखर आणि हिरवी मिरची, खोबरं यामुळे ना आपल्या ज्या आमटीला ना खूप छान चव येते आणि चवीला खूप छान लागते. त्यामुळे अशा पद्धतीने गोड आंबट तिखट मस्त चवीची ही आमटी नक्की ट्राय करा. उपवास असेल तर आपण खिचडीसोबतसुद्धा ही आमटी खाऊ शकतो. उपवासाच्या थालीपीठसोबत खाऊ शकतो, किंवा फोडणीची भगर केली किंवा भगरीचा भात केला तरीही आपण ही आमटी खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहे. अगदी छान मस्त नरम सॉफ्ट असे हे थालीपीठ आपले तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने किसलेल्या डांगरमध्ये तुम्ही गहू, बाजरी आणि ज्वारीचं पीठ समप्रमाणात टाकून आणि अशा पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक असे थालीपीठ बनवू शकतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर आजची आमटीसुद्धा गोड आंबट तिखट अशी मस्त आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.